काय करणार आहे, एक कोणत्याही संख्येचा 100 पर्यंतच्या कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी 10 सेकंदामध्ये काढणार आहे. आपल्याला वर्ग काढायचं म्हटलं तर काय होतं, जास्त वेळ लागतो. जर गुणाकार पद्धतीने गेलो तर आपण काय होणार आहे, जास्त वेळ जाणार. ह्याच्यामुळे आपण काय या ट्रिकचा वापर करायचा आणि वर्ग 10 सेकंदामध्ये कसा काढायचा याच्या संदर्भामध्ये आपण आज शिकणार आहोत. आवडेल का तुम्हाला शिकायला हे सर्व? व्हेरी गुड. आता लक्ष द्या, जर समजा 100 पर्यंतची आपण कोणतीही एक संख्या घेतली, समजा आपण काय घेतली, 82 संख्या घेतली. किती संख्या ही? 82. आता 82 जर समजा आपल्याला याचा जर गुणाकार करत बसलो तर आपला वेळ खूप जाणार. मग याच्यासाठी काय करायचं, फर्स्ट टाइम तुम्ही काय करायचं, एकक स्थानचा जो अंक आहे, एकक स्थानचा अंक कोणता आहे? 2. 2चा डायरेक्टली या ठिकाणी वर्ग घेऊया. किती? 2चा वर्ग किती? 4. 10 पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठ असतात, सोपे असतात. ह्या 10 पर्यंतचा वर्ग जर पाठ असतील तर या ट्रिकचा आपल्याला उपयोग होतो. मग 10 पर्यंतचे वर्ग अगोदर पाठ करायचे आणि याची या ट्रिकची मदत घ्यायची. आता 2चा वर्ग किती घेतला आपण? 4. आता काय करायचं, या दोन्हीचा म्हणजे कोणाचा 8 आणि 2 यांचा गुणाकार किती होतो आपण दोन्ही करू शकतो. 8 दोन्ही 16 आणि त्याला काय करायचं, येणाऱ्या उत्तराला परत 2 ने गुणायचं. याचा अर्थ काय, तर 16 आणि परत त्याला 2 ने गुणलं की किती येणार उत्तर? 32. हे लिहितोय मी तुम्हाला समजण्यासाठी, परंतु तुम्हाला हे तोंडी करताय ना, 8 2 16 16 2 32, त्याच्यामुळे त्याच्यात वेळ जाणार नाही, फक्त तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी लिहिलंय. आता या ठिकाणी किती आलं उत्तर? 32. ओके, मग आपण काय करायचं, 32 या ठिकाणी लिहूया. ओके, आता 32 लिहिल्याच्या नंतर आता काय करणार आहे आपण, या ठिकाणचं दशक स्थानचा अंक किती आहे? 8. 8चा वर्ग आपल्याला माहिती आहे, किती आहे सांगा? 64. ओके, किती? 64. फक्त 64 लिहिताना काय करायचं, आपण एक अंक सोडून लिहायचं. ओके, म्हणजे आता या ठिकाणी बघा, आणि ह्या सर्वांची काय करायची, बेरीज करायची. आता या ठिकाणी जर बेरीज जर केली आपण तर काय होणार आहे, 4 ला 4, इथं काहीच नाही म्हणून आपण तोपर्यंत 0 घेऊया, बरोबर. तर या ठिकाणी परत काय आलं, 2, 4 3 4 7. ओके, करायची यांची बेरीज करायची. आता बेरीज करत असताना काय करणार आपण, 4 ला या ठिकाणी 4 आहे, त्याच्यानंतर 2 ला या ठिकाणी 2 आहे आणि 3 आणि 4 ची बेरीज किती होणार आहे? 7. ओके, आणि 6 ला 6, म्हणजे या ठिकाणी 82 चा वर्ग किती आला सांगा रे? 6724. बरोबर, 6724. आता या ठिकाणी आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया, अतिशय सोपं आहे. आता कोणत्याही संख्येचा आपण काय ठरवून घ्यायची नाही, कोणतीही संख्या 100 पर्यंतची अगदी 10 सेकंदामध्ये उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण जर संख्या घेऊया 76. ओके, 76. आता काय करायचं तुम्ही सांगा, 76 मध्ये काय करणार, फर्स्ट टाइम काय करणार, येस 6चा वर्ग किती आहे? 36. आपण या ठिकाणी लिहूया. त्याच्यानंतर काय करणार सांगा, त्या दोन्हींचा गुणाकार, 42 दोन्ही 84. बरोबर, फक्त 84 लिहिताना काय करायचं, एक अंक या ठिकाणी थोडासा अलीकडे घ्यायचं. आता त्याच्यानंतर 7चा वर्ग किती? 49. परत तोही या ठिकाणी एक अंक थोडासा या साईडला घ्यायचा आणि यांची सगळ्यांची काय करायची, बेरीज. ओके, आता या ठिकाणी बेरीज करत असताना आपण काहीच नाही म्हणलं तर या ठिकाणी काय करत असतो, 0 घेत असतो. बरोबर, मग आता काय झालं या ठिकाणी बघा, 6, त्यानंतर ओके, त्यानंतर करेक्ट, आणि हातच्या आला किती, 1. उत्तर किती आलं? 5706. आपण या अगोदर ट्रिक पाहिलेली ती सगळ्या अंकासाठी उपयोगी आहे, परंतु 5 हा अंक जर एकच स्थानी आला तर आपण काय करायचं, या पद्धतीने ही ट्रिक वापरायची. आता समजा आपण काय करूया, या ठिकाणी 35, एकच स्थानी किती आले, 5. ओके, 5 काय करायचं, 5चा वर्ग 25 आणि दशक स्थानचा जो अंक आहे 3, त्याच्या पुढचा अंक किती, 4. 3 आणि 4 यांचा गुणाकार किती येणार आहे, 4 3 12 आणि मग इथं 12 लिहायचं. आपलं उत्तर काय येतं, 1225. एकच स्थानी 5 असेल तेव्हाच फक्त ही ट्रिक वापरायची. पण दुसरी जी ट्रिक आहे ही ट्रिक आपण काय करणार, सगळ्या अंकासाठी कोणताही अंक येऊ दे आपण त्याच्या पद्धतीने जाणार. आता आपण या अगोदर ट्रिक पाहिलेली ती सगळ्या अंकासाठी उपयोगी आहे,
परंतु 5 हा अंक जर एकच स्थानी आला तर आपण काय करायचं, या पद्धतीने ही ट्रिक वापरायची. आता समजा आपण काय करूया, या ठिकाणी 35 एकच स्थानी किती आले 5. ओके, 5 काय करायचं, 5 चा वर्ग 25 आणि दशक स्थानचा जो अंक आहे 3 त्याच्या पुढचा अंक किती 4. 3 आणि 4 यांचा गुणाकार किती येणार आहे 4 त्रिक 12 आणि मग इथं 12 लिहायचं. आपलं उत्तर काय येतं 1225. एकक स्थानी 5 असेल तेव्हाच फक्त ही ट्रिक वापरायची. पण दुसरी जी ट्रिक आहे ही ट्रिक आपण काय करणार, सगळ्या अंकासाठी कोणताही अंक येऊ दे आपण त्याच्या पद्धतीने. तर याचा आपल्याला काय करायचं आहे, या संख्येचा वर्ग काढायचा. आता सांगा 5 चा वर्ग किती 25. 7 च्या पुढचा अंक 8. 7 8 54. ऍज इट इज लिहून टाका. उत्तर काय आलं 5625. ओके, व्हेरी गुड. आता तुम्ही सांगायचं 85 चा 8 च्या पुढचा अंक 9. 8 9 उत्तर किती आलं आहे की नाही. सोपी ही पण ट्रिक. वर्ग काढण्यासाठी 2 ट्रिक वापरायच्या. एक जेव्हा फक्त एकक स्थानी 5 असेल त्याच वेळेस ही ट्रिक वापरायची आणि दुसरी आपण अगोदर लर्न केली ती ट्रिक वापरायची. कोणताही अंक येऊ द्या 100 पर्यंतचे अंक त्यांचा वर्ग काढण्यासाठी आपण फक्त 10 सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो. ओके, करणार याचा सराव. व्हेरी गुड.